नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. नमस्कार मंडळी, मी एलिन डिमेलो. मी रायझल डिमेलो. मंडळी, आज मी एलिन आणि रायझल धमाल करण्यासाठी आलेलो आहोत भाताची लावणी म्हणजेच आवणी करण्यासाठी. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं भाताची पेरणी कशी करतात. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ते पेरणी केलेलं भात कसं आपण उपटून काढतो, ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो खणणे किंवा भात खिणणे असं आम्ही म्हणतो. म्हणजे ते भात खणून काढणे आणि त्याची अशी आवणी करणे. तर आजचा भाग तुम्हाला खूप आवडणार आहे, कारण ह्यामध्ये आम्ही सर्वांनी म्हणजे रायझल आणि एलिनने देखील आवणी केलेली आहे चिखलामध्ये घुसून. तर हा भाग नक्की पहा, तुम्हा सर्वांना आवडेल अशी आशा आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चला तर पाहूया पुढील व्हिडिओ. नमस्कार मंडळी, तर तुम्ही पाहू शकता येथे भात खणण्याचं म्हणजे जे भात आपण पेरलं होतं ते उपटून काढण्याचं काम सुरू आहे. आणि त्याचे असे छोटे छोटे मूठ बनवले जात आहेत. तुम्ही पाहू शकता ही एक मूठ आहे, आपल्या मुठीत मावेल इतकं हे भात आहे, त्याची रोपं आहेत. अशा मुठी बांधल्यानंतर त्याचे असे भारे केले जातात. तुम्ही पाहू शकता इकडे हा जो एक भारा आहे त्यामध्ये अशा बऱ्याच मुठी आहेत. त्या मुठी एकमेकावर असा रचून मग एक भारा तयार केला जातो. आता आपण आमच्या आप्पांना विचारूया. आप्पांचं वय आहे 75 वर्षे आणि आप्पा गेली, मला वाटतं आप्पा आधी तुम्ही जरा उभी राहून आम्हाला माहिती देता का? आमच्या आप्पांचं वय 75 आहे आणि गेली किती वर्ष झाले? 50-60 वर्ष झाले तुम्ही शेती करताय? शेती करतात. आप्पा केवळ 60 वर्ष शेती करतात. 60 वर्ष झाले शेती करतायत. आणि आप्पा केवळ भात शेती नाही तर इतर कोणती शेती करता? शेती आपली उसवळी लावतात, हा. जर्मन, हा. केळी, तुळस, काकडा, मोगरा, तुळस, सर्व प्रकारची सर्व शेती प्रकार करतात. आप्पा करतात. तर आता आप्पा आपल्याला दाखवतील हे भात कसं उपटायचं असते आणि त्याची जी एक मूठ कशी तयार करतात. तर आप्पा आम्हाला दाखवा ना तुम्ही कसं करता. हा, हे गवत त्यांनी काढलेलं आहे असं मध्ये. पिणायचं, हा. हा, हे बघ. वा मंडळी, तुम्ही हा वेग पाहू शकता काकांचा. वा. हे भात साधारणतः किती दिवस जुना आहे, म्हणजे कधी टाकलेला? एक महिना झाला. 1 महिना झाला. 8 तारखेला टाकला जुलैच्या. जुलैच्या 8 ला टाकलेला आहे. ओके, जूनच्या 8 ला. हा, जूनच्या 8 ला. ओके, हे पहा अशा प्रकारे त्याला ती अतिरिक्त माती असते ती झटकून काढलेली आहे, जेणेकरून त्याचं वजन कमी होईल. वजन कमी होईल. ओके. हो. आणि आता अजून ते थोडंसं भात उपटतायत. आम्ही आमच्या भाषेमध्ये याला भात खिणणे हा असं म्हणतो. हा, भात खिणायचं. हा, ते भात खणण्याचं काम सुरू आहे. आणि आप्पांना अंदाज आहे साधारणतः किती भात लागेल. हे पहा, मूठभर भात त्यांनी आपल्या हातात घेतलेला आहे. आणि हाते का करायचा? अच्छा, ते ओके, असं बांधायचं. भात जे आहे त्याची पाती जी आहेत हा. त्या घेऊन त्यानेच ते बांधून द्यायचं. बांधायचं. वा, अशी ही मूठ तयार झालेली आहे मंडळी. तुम्ही ही मूठ पाहू शकता, आमच्या आप्पांनी तयार केलेली आहे. आणि आता अशा बऱ्याच मुठी आमच्या इतर ताई देखील इथे काम करतायत. त्या देखील त्यांचा देखील तुम्ही स्पीड पाहू शकता. आमची मीनाताई इकडे आहे. मीनाताईचा देखील स्पीड तुम्ही पाहू शकता कसा आहे, झटपट करतायत. आणि अशा बऱ्याच मुठी तयार झाल्यानंतर तुम्ही तिकडे पाहू शकता काही, हे पहा, हे भारे तयार केलेले आहेत. हे भारे मग वाहून आपण शेतात जाणार आहोत. आणि शेतामध्ये प्रत्यक्ष आवणी म्हणजे आमच्या भाषेमध्ये आम्ही आवणी म्हणतो, मराठीत कदाचित लावणी असं म्हटलं जातं. तर ती लावणी किंवा आवणी कशी करतात ते देखील आपण पाहणार आहोत. तर मंडळी, येथे मला एक जुनी आठवण सांगायची आहे. मी लहान होतो तेव्हा आमची देखील शेती आहे. पूर्वी आम्ही शेती करायचो. त्यावेळेची आठवण अशी की त्यावेळेला जेव्हा शेती व्हायची तेव्हा पावसाचे दिवस, पाऊस आल्यानंतर पावसापासून कसं वाचायचं, तर त्यावेळेला अशी ही मेन कापडे, ह्याला मेन कापड म्हणतो ना, अशी ही मेन कापडं मिळायची. आणि ती आपण अशा पद्धतीने डोक्यावर घेऊन अशी आणि थोडंसं कमरेला बांधलं जायचं, जेणेकरून ते वाऱ्याने उडणार नाही, हात मोकळे राहायचे आपले आणि आपण आपलं काम करू शकायचो. आणि त्याच्याही पूर्वी म्हणजे जवळजवळ 50-60 वर्षांपूर्वी जेव्हा नवविवाहिता आपल्या माहेरून आपल्या सासरी यायची आणि जेव्हा पावसाचे दिवस असायचे, आवणी करायची आहे, तेव्हा ती माहेरून येत असताना ह्या मेन कापडाच्या ऐवजी त्यावेळेला आम्ही इरले वापरायचो. इरले म्हणजे बांबूचा असा एक, ह्याच पद्धतीने बांबूची अशी एक चौकट केलेली असायची
आणि त्यावरती मग सागाची पानं विणून ते इरलं केलं जायचं. मग ते आपण डोक्यावर घ्यायचो आणि पावसाने आपलं संरक्षण व्हायचं. शिवाय हे भात खणत असताना तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगतो. हे भात खणत असताना आपण पूर्ण वेळ, आता पूर्ण असा हा मोठा असा हे शेत असते, तर आपण पूर्ण वेळ आपण असे वाकून करू शकत नाही, तोडू शकत नाही. तर त्यासाठी काय करायचे, असं ह्याला आम्ही बहका म्हणतो किंवा पिंडा म्हणतो. पण जेव्हा ती माहेरून नवीन विवाहिता यायची तेव्हा इरलं आणि ह्याऐवजी टिबय म्हणजे 3 पायांची बसायचं एक पिंडा आपण बोलतो ना, असं बसायची एक मराठीत नाव मला बहका, मराठीत नाव मला आता आठवत नाही, पण आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला बहका, पिंडा किंवा त्या विशिष्ट टेबलाचं नाव होतं तिबय, ते घेऊन यायचेच आणि मग शेतीला घुसायचे. मंडळी, आता आपणना मी थोडीशी मदत करायचा प्रयत्न करणार आहे. मला जमतंय का बघूया. ओके, हे भात खणायचं म्हणजे काही आपलं सोपं काम नाहीये. मी देखील आपणप्रमाणे 2 हाताने करायचा प्रयत्न करतोय आणि साधारणतः इतकं मी आपणना पाहिलं होतं, इतकं भात आपल्या हातामध्ये आल्यानंतर ते बघा अशा प्रकारे बोटं अशी ठेवून त्यावरती असं झटकायचं, अशी बोटं ठेवायची आणि ह्यावरती, आणि मग अतिरिक्त माती जी आहे ती अशी झटकली जाते. आता ह्याला अजून थोडं भात आपल्याला हवंय, तर मी इथे बाजूला असं ठेवतो. अजून भात खणूया आपण. हे पहा, अशा प्रकारे हे बऱ्यापैकी झालेलं आहे. आता मी वा, म्हणजे अतिरिक्त माती जी, आणि आता आप्पांसोबत करतायत, मी प्रयत्न करतो. अशा प्रकारे फिरवायचं आणि मग ह्यामध्ये ही पात्याची जी टोकं आहेत ती अशी घुसवायची, म्हणजे झाली ही मूठ तयार. मंडळी, ॲलिन आणि रायझल यांना देखील भात शेतीपेक्षा ह्या चिखलामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तुम्ही पाहू शकता दोघी. आता ॲलिन तर बघा किती, ॲलिनचे हात बघा, ॲलिन. तर ह्या दोघींची देखील खूप मजा सुरू आहे. शिवाय भात शेती म्हणजे नक्की काय हे देखील त्यांना आज समजणार आहे. आपल्या ताटामध्ये जो तांदूळ येतो, आपण जे राईस खातो, ते नक्की कुठून येते हे ॲलिन आणि रायझल तुम्हाला आज समजणार आहे. मंडळी, आता हे भाताचे भारे आम्ही शेतात घेऊन जातोय. आप्पा माझ्या डोक्यावर एक भारा देणार आहे. हा हा, अशा प्रकारे हा भारा आम्ही एक घेतलेला आहे. कसा करू, असा करू, हा, अशा प्रकारे. ओके, असे भारे आता मीनाताई आणि त्यांच्या इतर सहकारी आम्ही घेऊन आता शेतावर जातोय. मी वाट बघतोय त्यांची. हे बघा, अशा प्रकारे मीनाताईंनी भारा घेतलेला आहे. चला, मीनाताईंच्या मागोमाग मी निघतो आणि आपल्या इतर 2 भगिनी देखील येतील. हा, थँक्यू. तर मंडळी, जिकडे आपण भात पेरलं होतं ती जागा जरा उंचावर आहे, लांब आहे. तिकडनं आम्ही हे भाताचे भारे आणलेले आहेत आणि इकडे समोर जे तुम्हाला दिसतंय हे आमचं शेत आहे. आमचं म्हणजे माझा मित्र बालपणीचा आनंद ह्याचं हे शेत आहे. इकडे आता आपण आवणी करणार आहोत. मंडळी, ॲलिन ये. ॲलिन इकडे आहे आणि माझा मित्र आनंद ह्याने रायझलला पकडलेला आहे. बघ तिकडे, बघ तिकडे रायझल आहे. एक छोटंसं तिच्या हातामध्ये मूठ आहे. अच्छा, तर ह्या शेतामध्ये आपण आवणी करणारच आहोत. मात्र त्या अगोदर सकाळपासून जिकडे आवणी सुरू आहे तिकडे थोडासा भाग अजून बाकी आहे. तिकडे आपण जातोय आवणी करण्यासाठी. या. तर मंडळी, तुम्ही येथे पाहू शकता की येथे आवणी सुरू आहे आणि ह्या पूर्ण शेतभर असे हे मूठ भाताचे ते पसरवून ठेवलेले आहेत. जेव्हा आपण भारा घेऊन येतो
पेरणी केलेल्या ठिकाणाहून भारा घेऊन येतो तेव्हा भारा सोडल्यानंतर त्याचे हे मूठ जे आहेत ते पूर्ण शेतभर पसरवले जातात जेणेकरून जेव्हा आपण आवणी करत करत मागे येत राहतो तेव्हा आपल्याला ते भात मिळत राहील. आपल्याला पुन्हा बांधावर जायची गरज नाही ते भात आणण्यासाठी. चला मी दमलो, रायझलला उचलून आणलं त्यामुळे दमलोय मी. चला आता बघूया कशा प्रकारे हे भात लावलं जातंय आणि मला ते जमतंय का ते देखील पाहूया. हे मला पण. तर मंडळी अशा प्रकारे प्रचंड वेगानं ही आवणी करण्याचं काम सुरू आहे. आम्ही आल्याला फक्त 10 मिनिटं झाले असतील आता आणि हे इतका भाग आवणी करून झालेला आहे. तर ही आवणी नक्की कशी करतात ते आपाकडनं आपण जाणून घेऊया. आपा हे मी असं सोडू, हा भारा असा सोडलेला आहे आणि 4-4-5-5 काड्या घ्यायच्या. 4-4 5-5 काड्या म्हणजे रोपटी अशी घ्यायची. ओके. आणि चिखलात पण इतकं तर पाणी आहे इकडे, तुम्हाला अंदाज कसा आहे तो काय करणार नक्की तुम्ही? हे काय असा चिखलामध्ये रोवायचं त्याला. रोवायचं. ओके. हे बघ. मला जमतंय का बघतो मंडळी, चिखलात रोवतोय मी. वा, हे पहा माझा काही स्पीड नाहीये इतका पण मी प्रयत्न करतोय. आपा याचा दान होय दे बात होय दे हा. त्या जीवा तुम्ही का राहिलो तुमच्या या. ही मेला विले. हो. मंडळी आमच्या भाषेमध्ये मी आप्पांना सांगतोय की ही जी रोपं मी लावतोय ह्याचं जे भात होईल ते जेवण्यासाठी मी तुमच्या घरी येणार आहे कारण ह्या पाठी मेहनत माझी आहे. चालेल ना? हे बघा अशा प्रकारे जमतंय ना आपा मला? जमजमाट. ओके. माझे पण काय. ओके रायझल तुला करायचंय? ये तू ठेव. हा तुम्हाला दोघांना देतो मी. ठेवतो तिकडे ठेव. इकडे ये, इकडे ये. आपण इकडे करूया. ठीक आहे, आपण आपण डिस्टर्ब नको करूया, इकडे करूया. ठीक आहे. ठीक आहे, हे हातात घे आणि लाव लाव इकडे चिखलामध्ये. दाब दाब असं. वा सोड. हे बघा वा, एलिन देखील आलेली आहे. एलिन इकडेच लाव, रोव त्यामध्ये चिखलामध्ये आणि दाबायचं. दाब खाली, ते राहिलं पाहिजे तिकडे, सोडायचं नाही. असं हे बघ असं दाबायचं आतमध्ये चिखलामध्ये, दाबायचं हाताने. ठीक आहे, कर दाब जोरात. वा रायझल घे. वा छान जमताय तुम्हाला. आनंद हे बालकामगार सांग, आपण बालकामगार होतील नाहीतर आनंदने ह्यांना पटकन कामावर ठेवलं असतं. खूप चांगल्या पद्धतीने करतायत पहिल्यांदा करत असून सुद्धा. आपा जरा 2 मिनिटं तुमचा वेळ घेतो. आता हे शेत जे आहे हे पूर्ण आपण आवणी केल्यानंतर ह्यानंतर पुढची प्रक्रिया काय असते? आता लावणी केली ना हा नंतर 15 महिन्यावरून त्याला खत टाकायचं. अच्छा, महिन्याभर नंतर खत टाकायचं नाही, बेंडणी करायची. हा अच्छा, पण तोपर्यंत पाणी आटते का? पाणी पडतं राहील ते, पाणी गेलं ते मग आटेल नाही का? हा पाणी पडतं मग पाणी भरलेलं असेल तरी देखील आपण खत टाकू शकतो. ओके. हा मग खत टाकायचं 1 महिन्याभरानंतर. खत टाकायचं. त्यानंतर निंदण टिपण जे आहे ते शिखरावर करायचं. पण खत टाकतात. हा. पण खत आणलेलं नाही शिखरावर. ओके. शिखरावर खताचं बरं दुसरा. हा अच्छा, चिखलात खत टाकलं तरी चालते. चालते, जोरात जोरात निघते पीक. ओके. मग 1 महिनाभरानंतर हे खत टाकल्यानंतर पुढे काय? खत टाकायचं, बेंडणी करायची. कसं हा. असेल ते बरोबर. काढायचं. हा तर काम झाला. ओके. आणि मग हे साधारणतः किती महिने जातात हे भात तयार व्हायला? ते आपल्या कधी निसवते माहिती हा. या उतराला. उतराचे पाणी आहे, नक्षत्र आहे ना. हा हा त्या- म्हणजे पाऊस संपता हा मी त्याच्या हत्याला आपल्या भाषेत काय बोलतो? टाका भात का निहावते. निवाते. हा भात निहावते म्हणजे त्याला दाणा धरतो. दाणा धरतो. हा. दाणा त्यामध्ये दाणा येतो. पकडतो. हा. हा आणि मग साधारणतः दाणा पकडला का ते दाणा भरला का ते त्याला कापायचं. दिवाळीच्या अगोदर कापायचा. दिवाळीच्या अगोदर कापणी करायची. होती. ओके. आणि कापणी केल्यानंतर मग ते इकडे बांधणी करायची. तसे असे गायंडे बांधायच्या. हा त्याला गायंडी असं म्हणतो आम्ही. एक हा. छोटा भारा जो असतो तो ते सुकलेल्या भारा पेंड्याचा ज्यामध्ये भात असते ते देखील आपण पाहणार आहोत. त्याची कापणी कशी करतात, झोडणी कशी करतात ते सर्व पाहणार आहोत. ते- तर साधारणतः आपण बारा बांधल्यानंतर ती हा. उडवा मारायची. उडवा वगैरे जे आहे ती पुढची प्रक्रिया आपण सांगतायत ती आपण बघूया. ते उडवा. पण आता हे भात लावल्यानंतर साधारणतः 4 महिन्यामध्ये आपल्याला कापणी करता येते येते. की त्यापेक्षा कमी? नाही 4 महिन्यामध्ये. मीनाताई सांगतायत की 4 महिन्यामध्ये कापणी करण्यासाठी तयार होते. ओके. आणि हे जे आपण भात लावतोय हे कोणत्या जातीचं आहे?
हे वाडा कोलम. हा वाडा कोलम आहे. हा. अच्छा, आणि हे तांदूळ जे आहे तुम्ही घरी खाण्यासाठी वापरता की विकता देखील? नाही घरी पण जास्तीत जास्त विकतो पण 100. जास्त झाले तर विकतं, नाही तर विकतं. घरी आपण खाण्यासाठी. हा, घरी पण. अच्छा, आता साधारणतः हे शेत, ही 2 शेतं जी दिसत आहेत, 2-3 शेतं दिसत आहेत हा, आपल्याला, हा. ही किती जागा आहे, किती गुंठे आहे? ही 16 गुंठे आहे. ही 16 गुंठे आहे. 16 गुंठे. हा, ही 6 गुंठे. ओके. 16 आणि 6 म्हणजे 22 गुंठे, अर्धा एकर आहे ही भात शेती. ह्यापासून आपल्याला किती किलो आपल्याला भात किंवा तांदूळ मिळणार आहेत? तसे झाले ते होतात 600 किलो 700 किलो होतात. 600-700 किलो तांदूळ आपल्याला मिळतात, म्हणजे निव्वळ तांदूळ, भात नव्हे. हा. तर ह्या जवळपास अर्धा एकर म्हणून 600-700 किलो तांदूळ मिळतात. तर चांगला आहे उतारा, नाही का? हा. चांगला आहे. हे सगळं पाण्याच्या हातात आहे. पाणी कसं हो, पडेल तसं. आप्पा आता म्हणाले हे हा. सर्व जे आहे ते पाण्याच्या हातात आहे. हा. पाणी म्हणजे काय आमच्या पाऊस, भाषेमध्ये? पाऊस. पाणी म्हणजे पाऊस. तर पाऊस अवेळी नाही पडला, हा. जास्त नाही पडला, कमी नाही झाला, तर म्हणजे सर्व गणित बरोबर जुळली हा. तर त्याचे जे उत्तर जे आहे ते बेरजेत येते, नाहीतर वजाबाकी होते. आणि बऱ्याच वेळा वजाबाकीमध्ये देखील जातो आपण, नाही का? आपण हो, हो. म्हणजे नुकसान होते थोडक्यात. आता आपण आता 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्ही पकडून आणि मी अर्धा, हा. म्हणजे 6.5 लोक आपण आहोत. हा. तर आपल्याला साधारणतः किती वेळ लागेल? मी बडबड करायचं थांबवलं हा. आणि काम करायला सुरुवात केली तर साधारणतः किती वेळामध्ये आपण हे शेत आवून तयार होऊ? काल आम्ही हा. 3 ला आले होते ना, हा, ते 6:30 लावला. म्हणजे 3-4 तासामध्ये होऊन जाईल. होऊन जाईल. वा, जबरदस्त, भन्नाट असा हा स्पीड आहे. हा. 3-4 तासामध्ये पूर्ण शेत आवून होणार हा. आहे. असं. तर मंडळी, आता आपल्या सोबत आहेत आमच्या मीनाताई. मीनाताई म्हणजे कित्येक वर्षांपासून आमच्या परिसरामध्ये राहतात आणि मीनाताई ह्या शेतामध्ये त्यांनी बऱ्याच वर्षापासून काम केलेलं आहे. तर मीनाताई, किती वर्ष झाले आपण हे काम करताय? मी जवळजवळ म्हणजे 12-13 वर्षाची आसपासून काम करते इकडे या शेतामध्ये. बापरे, 12-13 वर्षांच्या आसपासून काम या करताय शेतामध्ये काम करते आपासोबत. आपणसोबत? बापरे, तेव्हा आम्हाला 5 रुपये मजुरी. 5 रुपये मजुरीपासून मीनाताईंनी काम सुरू केलेलं आहे आणि आता बरीच वर्ष लोटलेली आहेत. म्हणजे आता ह्याच आवणीमध्ये ना आता 300 रुपये मजुरी झाली. 300 रुपये मजुरी. मजुरी. मीनाताई म्हणतायत की एका दिवसाचे 300 रुपये मजुरी आहे. त्यांनी सुरुवात केली होती 5 रुपयापासून. 5 रुपयापासून. मंडळी, आता आपल्यासोबत आपल्या अजून एक भगिनी आहे ज्यांचं नाव आहे पौर्णिमा. पौर्णिमाने 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि पौर्णिमा, आता तू काय करतेस? आता मी पोलीस ट्रेनिंगला जाते. जरा आता ती पोलीस ट्रेनिंगला जाते पौर्णिमा आणि आता लवकरच पोलीस होणार आहे. तर अगोदरच तुला सॅल्यूट. मंडळी, ही मेहनत तुम्ही बघू शकता. पौर्णिमा म्हणजे आपल्या मीनाताईंची बहीण मीराताई ह्यांची मुलगी आणि येथे वाडीवरती राहून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. अजूनही ती आपल्या आईला हातभार लावत आहे आणि हे काम करत आहे. त्यासोबतच पोलिसाचं शिक्षण देखील घेत आहे. तुला लवकरच आम्ही मोठ्या पदावर, पोलिसांच्या मोठ्या पदावर बसलेला आम्हाला पाहायचं आहे. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम. तर मंडळी, आता ह्या शेतामध्ये आम्ही उभे आहोत. माझा बालपणीचा मित्र सवंगडी आनंद देखील आहे आणि हा भाग जो तुम्ही माझ्या मागे पाहताय तिकडनं, हा विस्तीर्ण हा जो भाग आहे, ही शेती जी आहे ती आमच्या बालपणी पूर्ण भागावर, हा संपूर्ण पट्टा आहे ना, संपूर्ण जिकडे माड माती दिसतंय, केला जात होता. संपूर्ण बरोबर. हा हरित पट्टा बोलूया आपण, हरित पट्टा पूर्ण भाताखाली जात होता. आज इथे भात शेती खूप कमी, अगदी नगण्य बोलता येईल. नगण्य झालेली आहे. अगदी नगण्य बोलता येईल. त्याच्या मागे पण काही कारण आहेत हा, की आता पावसाची अनिश्चितता. बरोबर. आता गेले 4 दिवस झाले ही रोपं तयार आहेत, हा तो पाऊस नव्हता. हा, आता काल रात्री जो पाऊस पडला त्यामुळे या शेतात पाणी आहे. पाणी जमलेलं आहे. बरोबर. तर योग्य वेळी पाऊस न पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस पडणे, हा, यामुळे- अवेळी, थोडक्यात अवेळी पाऊस हा पडतो. अवेळी पाऊस, त्या अवेळी पावसामुळे जे नुकसान होते हा. त्यामुळे शेतकरी आता धजावत शेती करायला पाहत नाही. आणि आता हा जो चिखल केलाय हा. त्यासाठी जो ट्रॅक्टर वापरलाय बरोबर. त्याच्यावरही इंधनाचा जो दर वाढ झालेली आहे वाढलेली आहे. अलीकडेच, बरोबर. त्याचा फरक पडलेला आहे. बरोबर. 1200 रुपये तास घेतात 1200 रुपये एक आणि तासाची. गेल्या वर्षी हाच रेट 800 रुपये होता. आणि आता जी डिझेलमध्ये जी भाव वाढ झालेली आहे त्याचा परिणाम म्हणजे 400 रुपये तास वाढलेला आहे. बापरे. त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आर्थिक गणित आहे ना, आहे. ते सुटत नाहीये. बरोबर बरोबर. आमची जी शेती, आम्ही गेल्या वर्षीचा जो अनुभव सांगितला ना, हा. तर गेल्या वर्षी वडिलांनी कापणी केल्यानंतर ना हा. दुसऱ्या वर्षी लगेच पाऊस पडला हा. आणि ते भात भिजलं. बरोबर. मग ते इकडनं वाहून नेणं तिकडे, उंचवर नेणं आणि हा. जो दाणा जो पडायला पाहिजे होता तो पडला नाही. पडला नाही. बरोबर. तर मंडळी, अशा बऱ्याच समस्या आहेत, तरी देखील आनंद सारखे तरुण शेतकरी काही जिद्द सोडत नाहीयेत
आणि आनंद सारखे इतरही अनेक तरुण वसईमध्ये आहेत जे अजूनही शेती करतात. मला वाटतं जे अजून तरुण आहेत, ज्यांनी अजूनही शेतीत उतरले नाही, ज्यांची जागा आहे, त्यांनी आनंद ते काय म्हणतात सामूहिक तत्वावर शेती केली. मोठी शेती जी आहे ती सामूहिक तत्वावर केली तर कदाचित यातनं थोडासा काही मार्ग निघू शकेल. मला माहिती नाहीये, मी एक्सपर्ट नाहीये. हा एक दगड आहे जो मी टाकतोय, खडा टाकतोय, लागला तर लागला. मंडळी, रायझलची आणि ॲलिनची धमाल सुरू आहे. मी माझ्या हातामध्ये असलेली मूठ पूर्ण करतोय, तोपर्यंत ॲलिन आणि रायझल धमाल करतायत. तुम्हाला कसं वाटतंय ॲलिन आणि रायझल? खूप मजा येते. चिखल असला म्हणजे मुलांना मजा येणारच. तर मंडळी, पाणी आहे ना. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आज हा आवणीचा व्हिडिओ त्याची सांगता करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रायझल वरती बघ, आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, ते घंटीचं बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला लाईक देखील करा, शेअर देखील करायला करा. विसरू नका. ओके. बुबू काका, बुबू काका. बऱ्याच दिवसांनंतर बुबू काका रायझलचं. ओके, बाय बाय मंडळी. बाय बाय. मम्मा मत काम करे.